जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. नारदादी मुनिगण त्यांसी पाचारुनी आपण, करू सांगे शीघ्र गमन. स्वयं श्रीकृष्ण साक्षेपे ज्यांपासूनी संत दूरी गेले, तेथे अनर्थांचे केले चाले. हे यादव निधाना लागी वहिले, लाघव केले श्रीकृष्णे भक्त संत साधू जापासी. तेथे रिघु नाही अनर्थासी, जाणे हे स्वयं ऋषिकेशी. ये रान कोणासी कळेना, जेथे संतांचा समुदावो, तेथे जन्म मरणान अभावो. हा श्रीकृष्णची जाणे भावो, तो करी उपावो ब्रह्मशापार्थ. जेथुनी संत गेले दुरी, तेथे सध्याची अनूर्थ वाजे श्री. हे जाणोनिया श्री हरी, द्वारके बाहेरी ऋषी घाली. ऋषी जात होते स्वाश्रमासी, त्यांते लागवी ऋषिकेशी. तीर्थमिषे समस्तांसी, पिंडारकासी स्वयं धाडी. पिंडारका मुनिगण श्रीकृष्णे धाडिले कोण कोण, ज्यांचे करितांची स्मरण. कडी काळ आपण भये कापे. विश्वामित्रोसितः कण्वो दुर्वासा भृगुरंगिराः, कश्यपो वामदेवो त्रिवर्षिष्ठो नारदादयः. विश्वामित्रा, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ आणि नारद इत्यादी महान ऋषी द्वारकेजवळील पिंडरक्ष क्षेत्रामध्ये जाऊन राहू लागले. जे तपस्ते जेन देदीप्यमान, जे पूर्ण ज्ञाने ज्ञानघन. ज्याते सदा वंदी श्रीकृष्ण, ते ऋषीश्वर जान निघाले. जे गायत्री मंत्रासाठी करू शके प्रतिसृष्टी. जो विश्वामित्र ही महाहटी, तोही उठाउठी निघाला. जेथ न बाधी उष्णशीत, ते आश्रमी वसे असित. ज्याचे निनामे द्वंद्वे पडत, तोही त्वरित निघाला. जो सूर्यासी रिघोनी शरण, अश्वाचे कर्णी बैसोन आपण. पूर्ण केले वेद पठन, तो कण्वही जान निघाला. जो दुर्वास अत्याहारी, आहार सेवुनी निराहारी. तोही द्वारके बाहेरी त्वरेन करुनी निघाला. भृगूचा श्रीचरण, हृदयी वाहे नारायण. मिरवी श्रीवस्तभूषण, तो भृगुही जान निघाला. अंगिरा स्वयं सद्बुद्धी सृष्टी, बृहस्पती जन्माला ज्याचे पोटी. जो परमगुरु देवांच्या मुकुटी, तोही उठी गमनार्थ. आता या ओवींचा अर्थ. नारदादी मुनिजनांना त्यांनी बोलावून आणले आणि मंगलकार्य संपल्यावर स्वतः श्रीकृष्ण त्यांना आग्रहाने तिथून सत्वर जाण्यासाठी सांगू लागला. कारण ज्यांच्यापासून संत दूर जातात तेथे अनर्थ निर्माण होतो. म्हणून श्रीकृष्णाने यादवांच्या नाशासाठी पहिले निमित्त योजले. भक्त संत साधू ज्यांच्याजवळ असतील तेथे अनर्थ निर्माण होतच नाही, हे रहस्य श्रीकृष्ण जाणतो. दुसऱ्या कोणाला हे रहस्य समजत नाही. जेथे संत समुदाय असतो तेथे जन्म मरणाचाही अभाव असतो. ही गोष्ट श्रीकृष्णाला माहीत असल्यामुळे यादवांना ब्राह्मणांचा शाप होण्यासाठी त्यांनी प्रथम संतांना दूर करणे हा उपाय योजला. जेथून संत दूर जातात तेथे अनर्थ तत्काळ येऊन कोसळतो. हे जाणून श्रीकृष्णांनी ऋषी मंडळींना द्वारकेबाहेर घालविले. ऋषी आपापल्या आश्रमात जाणार होते, परंतु या लीलाधारी श्रीकृष्णाने सर्वांना पिंडारकास पाठविले. ज्यांचे स्मरण करताच कडिकाळ स्वतः भयाने कापू लागतो, अशा कोणकोणत्या ऋषींना श्रीकृष्णाने पिंडारकास पाठविले ते ऐका. आपल्या तपश्चर्येने देदीप्यमान असणारे, पूर्ण ज्ञानसंपन्न असणारे, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे ते श्रेष्ठ ऋषीवर पिंडारक तीर्थास जाण्यास निघाले. गायत्री मंत्राच्या आधारे प्रतिसृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालेले दृढनिश्चयी विश्वामित्रही जाण्यास निघाले. जेथे शीत उष्ण अशी बाधा होत नाही अशा आश्रमात राहणारे आणि ज्याचे नाव ऐकताच सर्व प्रकारची द्वंद्वे नाहीशी होतात, असे असित मुनीही त्वरित चालले. ज्याने सूर्याला शरण जाऊन त्यांच्या घोड्याच्या कानाजवळ आरूढ होऊन वेदपठन केले, असे कण्व महर्षीही निघाले.
अत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेले दुर्वास ऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरित निघाले. ज्यांच्या चरणाची खूण श्रीवत्सभूषण म्हणून साक्षात नारायणांनी आपल्या हृदयावर धारण केली आहे असे भृगूही जाण्यास निघाले. अंगिरा ऋषी तर सृष्टीमध्ये बुद्धिमान, ज्याच्या पोटी देवगुरु बृहस्पती जन्माला आले, तेही जाण्यासाठी निघाले. धन्यवाद.